सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 2, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा न मिळविणाऱ्या, लाभ हेतुहीन नफा न कमवणाऱ्या संस्थेचे हिशोब. लेक्चर नंबर 6, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 8, पेज नंबर 83, 84 and 85. डॉक्टर अभिनव भारत. या प्रॉब्लेमचे सोल्युशन आपण या तासामध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट. प्रथम प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचून घेऊया. पहिली स्टेप. डॉक्टर अभिनव भारत started practice of medical practitioner on 1st April 2019. याचा अर्थ आपलं हिशोबाचं वर्ष 1/4/2019 आणि संपणार आहे 31/3/2020. असे 12 महिन्याचं आपलं फायनान्शियल इयर आहे. He gives you receipt and payment account. त्यांनी आपणास रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, प्राप्ती आणि देणी खाते दिलेले आहे. फॉर द इयर एंडेड 31st March 2020 अँड द ॲडजस्टमेंट्स, काही दुरुस्त्या दिलेल्या आहेत. त्यावरून आपणास बनवायचे आहे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. हे एक बनवायचं आणि त्याच्या जोडीला 2 बॅलन्स शीट ताळेबंद पत्रक फॉर द इयर एंडेड 31st March 2020. उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. डॉक्टर अभिनव भारत रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. रिसिप्ट म्हणजे प्राप्ती. आता आपल्याला प्राप्ती काय काय झालेली आहे तर टू कॅश इंट्रोड्यूस 25,000. आपल्याकडे 25,000 कॅश आरंभीची शिल्लक आहे. टू व्हिजिट फी 10,000. डॉक्टरने व्हिजिट केलेल्या आहेत, होम व्हिजिट, त्याचे 10,000 मिळालेले आहेत पेशंटकडून. टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी, म्हणजे आपण काय जे औषध पाणी केलं असेल त्याच्यामधून आपल्याला 30,000 रुपये मिळालेले आहेत. आणि टू सन्ड्री रिसिप्ट, आणि इतर प्राप्ती आपल्याला झालेली आहे 5,000 रुपये. असे आपल्याला एकूण रिसिप्टमध्ये आपल्याला 70,000 रुपये आपल्याकडे आलेले आहेत. आता 70,000मधून आपण खर्च काय केला तर फर्निचरवर बाय फर्निचर 8,000, बाय इक्विपमेंट्स साधनसामुग्रीवर 10,000 रुपये खर्च केला. ड्रग्जवर, औषधे, त्याच्यावरती 7,000 रुपये खर्च केलेला आहे. सॅलरीवर 12,000, बाय रेंट 6,000, बाय कन्व्हिन्स भत्ते आपण दिलेले आहेत त्यामध्ये 4,000चे, स्टेशनरी 500 रुपयाची, बाय इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000, लाईटचा खर्च 5,000 आलेला आहे. बाय जर्नल्स म्हणजे काय मासिके वगैरे हॉस्पिटलमध्ये वाचण्यासाठी
खरेदी केली आहेत 500 रुपयाची. बाय ड्रॉइंग्स 15,000, म्हणजे त्याच्या खाजगी कामासाठी 15,000 रुपये त्याने व्यवसायामधून घेतलेले आहेत. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, अखेरची शिल्लक त्याच्याकडं आहे कॅश इन हँड 2,000 रुपये. असे 70,000ला 70,000 मॅच झालेले आहेत. आता आयटम कसे ट्रान्सफर करायचे, तर रिसिप्टचे आयटम जे आहेत, रिसिप्टचे आयटम हे जातील इन्कम साईडला जातील आणि लायबिलिटी साईडला जातील. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला जातील रिसिप्टचे आयटम, रिसिप्टचे. त्यानंतर हे पेमेंटचे आयटम जे आहेत ते जातील एक्सपेंडिचर साईडला, म्हणजे डेबिट साईडला. एक्सपेंडिचर साईडला जातील आणि बी जातील बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला जातील. लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पाहूया टूचे बाय होईल आणि बायचं 2 होईल. आता 2 कॅश इंट्रोड्यूस 25,000 हे जातील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. नंतर 2 व्हिजिट फी 10,000 इन्कम साईडला. 2 रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी इन्कम साईडला, क्रेडिट साईडला. 2 सन्ड्री रिसिप्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला किंवा क्रेडिट साईडला. आता पेमेंट्स बाय फर्निचर कुठे जाईल, ॲसेट साईडला. बाय इक्विपमेंट्स साधनसामुग्री कुठे जाईल, ॲसेट साईडला. ड्रग्ज जातील एक्सपेंडिचरला. बाय सॅलरी एक्सपेंडिचर साईडला. बाय रेंट एक्सपेंडिचर साईडला. बाय कन्व्हिन्स भत्ते, सवलत किंवा भत्ते एक्सपेंडिचर कॉलममध्ये. बाय स्टेशनरी एक्सपेंडिचर कॉलममध्ये. बाय इलेक्ट्रिकल चार्जेस एक्सपेंडिचर कॉलममध्ये. बाय जर्नल्स एक्सपेंडिचर कॉलममध्ये. बाय ड्रॉइंग्स कॅपिटल फंडामधून मायनस होईल ड्रॉइंग्स. आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन 2,000 रुपये हे जातील कॅश इन हँड म्हणून, अखेरची शिल्लक म्हणून जाईल ते ॲसेट साईडला. आता काही ॲडजस्टमेंट आपण पाहूया पुढे. ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. ॲडिशनल इन्फॉर्मेशन. 1. रिसिप्ट इन ॲरियर्स आर व्हिजिट फीज ₹2,000 आणि व्हिजिट फीचे 2,000 रुपये आपल्याला येणे आहे. दॅट इज द आउटस्टँडिंग इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल. त्यामुळे ते व्हिजिट फीमध्ये ॲड होतील. आता आपली व्हिजिट फी आहे, बाय व्हिजिट फी आहे 10,000 रुपये. त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग व्हिजिट फी म्हणजे आपल्याला मिळणारी फी आहे 2,000 रुपये. 10,000 अधिक 2,000 आउटरला आले 12,000. आउटस्टँडिंग व्हिजिट फीचा पहिलं इफेक्ट आपण इथं काय केलं, ॲड केलं इन्कममध्ये. आणि दुसरा इफेक्ट काय येईल तर आउटस्टँडिंग इन्कम किंवा इन्कम रिसिवेबल किंवा आउटस्टँडिंग व्हिजिट फी NA याचा विचार केला तर तिथे त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. दुसरा इफेक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिस्पेन्सरी ₹5,000 म्हणजे काय दवाखान्यामधले जे खर्च आहेत ते पण आपल्याला 500 रुपये त्याच्यातून येणं आहे. आणि आपली बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरीची अमाऊंट आहे 30,000 आणि त्यामध्ये हे 500 रुपये काय होतील आपले ॲड आउटस्टँडिंग
500 आउटस्टँडिंग डिस्पेन्सरी फीज, म्हणजे डिस्पेन्सरीमधून आपल्याला 500 इन्कम रिसिवेबल आहे, आउटस्टँडिंग इन्कम आहे. त्यामुळे 30,000 अधिक 500 आउटरला 30,500. हा पहिला इफेक्ट झाला 500 रुपयाचा पहिला इफेक्ट झाला ए. आणि बी इफेक्ट कुठे येईल तर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट येईल. तो येईल रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी फी. रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी फी 500 रुपये असा दुसरा इफेक्ट होईल. त्याच्यानंतर तिकडं होतं टू सन्ड्री रिसिप्ट होतं, आता ते इन्कमला आलेलं आहे. आणि येथे झालं आपलं बाय सन्ड्री रिसिप्ट 5,000 रुपये झालेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला इन्कम झालेलं आहे. पहिल्यांदा 12,000, व्हिजिट फीचे 12,000, डिस्पेन्सरीचे 30,500 आणि इतर उत्पन्न 5,000, असं आपल्याला 47,500 रुपये आपल्याला येथे इन्कम झालेला आहे, उत्पन्न झालेलं आहे. आता आपण पाहूया खर्च. डेबिट साईड. आता इथं आपण आखून घेतलेलं आहे पानाचं फोल्ड करून आणि वर हेडिंग दिलं आहे सोल्युशनमध्ये, इन द बुक्स ऑफ डॉक्टर अभिनव भारत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 असं वहीमध्ये असं छापील स्वरूपातच लिहायचं आहे. डेबिट एक्सपेंडिचरला आपण पाहू. आता तिकडचे पेमेंटचे काय होते, इथं एक्सपेंडिचरला येतील. तर पेमेंटमध्ये आयटम होता तिकडं ड्रग्ज होता, तर इथं तो ट्रू ड्रग्ज झालेला आहे 7,000 रुपये. ट्रू ड्रग्ज 7,000. आणि इथं 3 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. स्टॉक ऑफ ड्रग्ज वॉज ₹1,000. आणि आपल्याकडं शिल्लक औषधे आहेत 1,000 रुपयाची, म्हणजे आपण 7,000 रुपयाची औषधे खरेदी केले होते. त्यातले 1,000 रुपयाची औषधे शिल्लक राहिले, म्हणजे आपण त्या वर्षामध्ये आपण ड्रग्ज वापरलेले आहेत. 6,000 रुपयाचे ड्रग्ज वापरलेले आहेत. तर लेस स्टॉक अँड ड्रग्ज हा 1,000 रुपयाचा पहिला इफेक्ट आपण इथं दिलेला आहे. आणि मग दुसरा इफेक्ट बी इफेक्ट त्याचा येईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. तो येईल स्टॉक ऑफ ड्रग्ज ₹1,000 शिल्लक औषधे ॲसेट साईडला जातील. त्याच्यानंतर पुढचा आयटम आपला आहे टू सॅलरीज 12,000. आणि यावरती आपली 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. 2 नंबरची आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 500 आणि सॅलरी ₹1,000. म्हणजे ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं देणं आहे. द्यावायचे राहिलेले खर्च आहेत तर ते देऊन टाकायचे. मग आपण सॅलरी पेड केली 12,000 आणि द्यायची राहिलेली आपली आहे 1,000 आणि मग ती त्यामध्ये ॲड होईल. आणि म्हणून ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 रुपये. 12,000 अधिक 1,000 आउटरला आले आपले 13,000 रुपये. तर हा ए इफेक्ट झाला. आउटस्टँडिंग ॲड ए इफेक्ट, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 एक्सपेंडिचरला सॅलरीमध्ये ॲड केला आपण. आणि बी इफेक्ट जाईल आपला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून किंवा आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून 1,000 रुपये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातील. त्याच्यानंतर टू रेंट 6,000. मग आपण भाड्यावरती 6,000 रुपये खर्च केलेला आहे. आणि ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये आपल्याला रेंट द्यायचं राहिलेलं आहे, ती आपली जबाबदारी आहे, ते आपलं देणं आहे. आणि म्हणून रेंट आपण पूर्वीचे दिले 6,000. त्यामध्ये पहिला ए इफेक्ट ॲड आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये. 6,000 अधिक 500 आउटरला आले 6,500 रुपये आलेले आहेत. म्हणजे ए इफेक्ट आला आपला ॲड आउटस्टँडिंग रेंट ए. आणि बी इफेक्ट आपला येईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येईल आउटस्टँडिंग रेंट म्हणून. आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये. त्याच्यानंतर एक 5वी ॲडजस्टमेंट आपली आहे कन्व्हिन्स 4,000 रुपये.
म्हणजे आपण सवलत आणि भत्ते दिलेले आहेत. परंतु आपली एक 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. 5 इथं 1 2 3 4 ॲडजस्टमेंट दिल्यात आणि 5वी ॲडजस्टमेंट उदाहरणामध्ये दिलेली नाही, तर ती आपण तिथे लिहून घ्यायची आहे. काय आहे तर 40% कन्व्हेयन्स त्यामधून लेस करायचे आहेत. डोमेस्टिक म्हणजे खाजगी कामासाठी डोमेस्टिक एक्सपेन्सेस म्हणजे डॉक्टर अभिनव भारतने 4,000पैकी 40% रक्कम जी आहे ती रक्कम खाजगी कामासाठी वैयक्तिक कामासाठी वापरलेली आहे. त्यामुळं त्याचा पहिला इफेक्ट येईल टू कन्व्हेन्स 4,000 आणि 4 चोक 16 लेस 40% डोमेस्टिक खाजगी कामासाठी 4,000 वजा 1,600 आउटरला आले 2,400 आणि हा झाला ए इफेक्ट. आणि बी इफेक्ट येईल याला आपण डोमेस्टिक एक्सपेन्सेस किंवा पर्सनल एक्सपेन्सेस याला आपण ड्रॉइंग्स असं म्हणतो आणि ते कॅपिटल फंडामधून काय होतील लेस होतील. त्यानंतर पेमेंटच्या साईडला तिकडं होतं स्टेशनरी. टू स्टेशनरी 5,000, टू इलेक्ट्रिकल चार्जेस टू स्टेशनरी 500 रुपये, टू इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000, टू जनरल्स 500 रुपये. आणि नंतर मग डेप्रिशिएशन जे आहे डेप्रिशिएशन 4 नंबरचे ॲडजस्टमेंट डेप्रिशिएट फर्निचर ॲट 8% फर्निचर पर ॲनम अँड इक्विपमेंट साधनसामुग्रीवरती 500 रुपये डेप्रिशिएशन आकारायचं आहे. ओके, तर आपण आता बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जाऊया आणि तेथे आपण पाहू बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. लेफ्ट साईड लायबिलिटीज, राईट साईड ॲसेट, इनर अमाऊंट आउटर अमाऊंट्स. लायबिलिटीज इनर अमाऊंट आउटर अमाऊंट. आता आपण पाहूया फर्निचरची रक्कम आहे 8,000 आणि 8,000च्या 8% म्हणजे 8,000च्या 8% डेप्रिशिएशन आहे गुणिले 8 भागिले 100 म्हणजे 8 8 64. फर्निचर 8,000 लेस डेप्रिशिएशन 640 वजाबाकी आली आउटरला 7,360. हा ए इफेक्ट झाला. आणि याचा बी इफेक्ट जो आहे तो बी इफेक्ट आलेला आहे एक्सपेंडिचर साईडला. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 640 आणि टू डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट 500 रुपये इथं दिलेले आहेत. हे डेप्रिशिएशन 640 अधिक 500 रुपये आउटरला आलेले आहेत 1,140 रुपये. 1,140 रुपये आलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर ॲसेट साईडला फर्निचर 8,000 लेस डेप्रिशिएशन 8% डेप्रिशिएशन 640 आउटरला 7,360. इक्विपमेंट साधनसामग्री 10,000 लेस डेप्रिशिएशन 5% 500 रुपये पहिले पेड झाला. दुसरा इफेक्ट आपण एक्सपेंडिचर साईडला दिलेला आहे 10,000 वजा 500 आउटरला आले 9,500. त्यानंतर स्टॉक ऑफ ड्रग्स 3 नंबरची ॲडजस्टमेंट. नंतर आउटस्टँडिंग व्हिजिट फी 1 नंबरची ॲडजस्टमेंट 2,000. आउटस्टँडिंग रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी ॲडजस्टमेंट नंबर 1 500 रुपये आणि कॅश इन हँड बाय बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे अखेरची शिल्लक 2,000 रुपये. म्हणजे ॲसेट साईडला आलेले आहेत 7,360, फर्निचर 7,360, इक्विपमेंट 9,500, स्टॉक ऑफ ड्रग्स 1,000, व्हिजिट फी आउटस्टँडिंग व्हिजिट फी 2,000, आउटस्टँडिंग रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी 500 रुपये आणि कॅश इन हँड 2,000 अशी ॲसेटची बेरीज झाली आपली 22,360. आता आपण पाहूया लायबिलिटी साईड व्यवस्थित समजून घेऊ. कॅपिटल फंड म्हणजे कॅश इंट्रोड्यूस जे आहे त्याला म्हणायचं कॅपिटल फंड 25,000. त्यामध्ये आता आपण आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत. तर आता इथं काय करायचं, जर
इन्कम साईड मोठी असेल आणि एक्सपेंडिचर उत्पन्न जास्त असतील, उत्पन्न जास्त खर्च कमी, तर आपल्याला सरप्लस होईल, प्रॉफिट होईल. खर्च जास्त असतील, उत्पन्न कमी असेल तर आपल्याला डेफिसिट, लॉस होईल. या उदाहरणामध्ये पाहू आपण सरप्लस झालेला आहे का आपल्याला डेफिसिट झालेला आहे. तर या उदाहरणामध्ये क्रेडिट साईड आलेले आहे 47,500 आणि म्हणून आपलं सूत्र नफा बरोबर उत्पन्न वजा खर्च. आता आपलं उत्पन्न किती आहे 47,500 आणि त्यामधून आपण खर्च वजा करायचे. खर्च आहेत 6,000, 13,000. बेरीज करायची 6,500, 2,400, 500, नंतर इलेक्ट्रिकल चार्जेस 5,000, टू जर्नल्स 500 रुपये आणि टू डेप्रिशिएशन 1,140. इथपर्यंत आपले खर्च झालेले आहेत. इथपर्यंत आपले खर्च आहेत. तर त्याची ते बेरीज करून यामधून आपण खर्च वजा करायचे आणि खर्च वजा केल्यानंतर आपल्याला 12,460 रुपये येथे सरप्लस झालेला आहे. 12,460 रुपये आपल्याला सरप्लस झालेला आहे, म्हणजे नफा झालेला आहे. म्हणजे 12,460 रुपयाने आपण, आता जर आपण असा विचार केला तर 47,500 वजा 12,460 हे जर आपण वजाबाकी केली, 0, 10तून 6 गेले 4, नंतर 5तून 5 गेले 0, नंतर 7तून 2 गेले 5 आणि 1, म्हणजे आपला 35,040 रुपये आपला खर्च झालेला आहे आणि आपल्याला नफा झालेला आहे, सरप्लस झालेला आहे 12,460 रुपये. आणि तो 12,460 रुपये येथे आलेला आहे टू सरप्लस. आणि त्याला नाव आहे दुसरं एक्सेस ऑफ इन्कम. काय जास्त? उत्पन्न जास्त, ओव्हर एक्सपेंडिचर, म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे. खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे. उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे, तर त्यावेळेस आपल्याला सरप्लस होतो. आणि आमदनी 98 आणि खर्चा रुपया, म्हणजे उत्पन्न 50 पैसे आणि खर्च 1 रुपया असेल तर त्यावेळेस आपल्याला डेफिसिट होतो. पण या डॉक्टर अभिनव भारत या उदाहरणामध्ये आपल्याला सरप्लस झालेला आहे टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 12,460, एक्सपेंडिचर 47,500 आणि इन्कम 47,500. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. कोणता अकाउंट आहे? नॉमिनल. आणि नॉमिनल अकाउंट काय सांगतो? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. त्याप्रमाणे आपण इथं केलेलं आहे. आता आपल्याला सरप्लस झालेलं आहे 12,460. तर आपण घेऊया लायबिलिटी साईड. कॅपिटल फंड 25,000 कॅश इंट्रोड्यूस, ॲड सरप्लस 12,460, नफा. बेरीज आली आपली 37,460. लेस ड्रॉइंग्स पेमेंट साईडला होतं 15,000, ते लेस करायचं. 37,460 वजा 15,000, वजाबाकी आलेले आहे 22,460 आणि लेस ॲडिशनल ड्रॉइंग्स 5 नंबरची ॲडजस्टमेंट 40% 1,600 रुपये. 22,460 वजा 1,600 बरोबर कॅपिटल फंड आपला आउटरला आलेला आहे 20,860 रुपये. त्यानंतर आपली ॲडजस्टमेंट जी आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची, ती 2 नंबरची ॲडजस्टमेंट. 2 नंबरची ॲडजस्टमेंट आपली आहे आउटस्टँडिंग रेंट 500 रुपये आणि आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 रुपये. तर आपण जर बॅलन्स शीटची टोटल घेतली तर बॅलन्स शीट आपला हा इक्वल येणं गरजेचं आहे, किंवा तो आपला टॅली झाला तरच आपल्याला येथे 12 मार्क्स मिळतील. तर 12 मार्क्स मिळण्यासाठी आपण चांगली तयारी, प्रिपरेशन
या टॉपिकचं करणे गरजेचे आहे. आणि मग आपली बॅलन्स शीटची टोटल आलेली आहे 22,360 आणि ॲसेटची 22,360. तर आलेलं उदाहरण एकदम व्यवस्थितरित्या ऐकणे, त्याचा स्टडी करणे आणि जास्तीत जास्त अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट हा टॉपिक आपल्याला व्यवस्थितरित्या समजणं गरजेचं आहे. तरी आपण पेज नंबर 83, 84, 85 यावरती उदाहरण पाहावं आणि पाहून ऐकून सगळ्यांचा मिलाप करून उदाहरणाचं अंडरस्टँडिंग जे आहे आणि स्किल आणि ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. तरी या उदाहरणाचा व्यवस्थितरित्या अभ्यास आपण करणे गरजेचे आहे. धन्यवाद.